सकाळचे 4:45 आपण रेडी आहे. इकडे आता आपण बोर्डिंग पास काढतोय. आपला बॅगेज काय नाही, 0 एक्सेप्ट इकडे जनरेट झाला. एअरपोर्ट वरती पण बघा किती दुकान असतात. फोटो काढ. इथे बोर्ड लागलाय. आपली फ्लाईट बघू कुठे आहे. 5:45 हैदराबाद 45C1. चला जाऊ लवकर. ही लोक तर असे झोपले जसे त्यांच्या बापाचंच घर आहे. एअरपोर्ट आहे की हॉटेल आहे. इकडनं बोर्डिंग स्टार्ट करावं लागेल. आताची फ्लाईट आहे ते इंडिगोची आपली फ्लाईट आहे. ते पायलट आहे. या बसने इथपर्यंत आले आहे. तर इथे लाईन लागली आहे, सर्व जातात आहे. पण भेटू आतमध्ये. आमल्यात नाश्ता करायला ऑनियन डोसा. आणि इथे खूप व्हरायटीचा नाश्ता आहे. इथे खूप फेमस रेस्टॉरंट आहे. या तुम्ही पण नाश्ता करायला. फायनली मला एंटर केलं आता एंट्रन्स गेट वर ना. ते मंदिर खूप आतमध्ये आहे, 3.5 किलोमीटर आतमध्ये. आम्ही जातोय. चढाण आहे डोंगराच्या वरती.
मंदिर बघा केवढं मोठं आहे. रस्ता आहे आपण अजून चालू आहे काम आहे तिथे. मंदिर बघा कुठे आहे तिथे. हा मंदिर आहे वर्णगिरी. हे बघा रस्ता बघा बरं दाखव. चपलीचा स्टँड आहे. हा प्रकाश त्याच्या बाईकवरती चालू आहे. आम्ही चाललोय मंदिरात. एंट्रन्स गेट बघा तिकडे आहे. मंदिराचा एंट्रन्स इकडे आहे. मंदिर बघा. भेटू आतमध्ये चला. असे लोक तिरुपतीला बघा ते लावत लावत जातात. असं इकडे सुद्धा बघा काय काय जण पूर्ण 10 अवतार आहेत ते. एंट्रन्स आहे. किती गर्दी आहे बघा इथे. मग मेन टेम्पलमध्ये तर फोन अलाउड नाही. तर आपण फोन लॉकरमध्ये ठेवू वरती जाऊन. क्राऊड बघा सॅटर्डे आज. आपण वरती आलेत. मंदिर आहे. मेन एंट्रन्स आहे. बघा गणपती. सर्वजण इकडे पाय धुतात. सगळ्याचे पाय धुवून मग एंट्री करायची असते. ते लाईन लागली आहे. इथे तुम्हाला पासेस पण अवेलेबल आहेत. 300 रुपीज 500 रुपीज. बघा अशी इथे रथयात्रा निघते यांची. व्यंकटेश्वर स्वामींची रथ आहे. इथे आम्ही लोकांनी आता ते स्पेशल एंट्री केली 50 रुपीजमध्ये. आणि आमचं दर्शन आता झालं आहे 1 तासाच्या आत. हा आणि मी इथे मोबाईलचा लॉकर आहे. तुम्ही इकडे मोबाईल ठेवूनच आतमध्ये जाऊ शकतात. तिकडे फ्री लाईन आहे. आणि तिकडे तुम्हाला मगाशी दाखवलं मी तिकडे आहे 300 रुपये आणि 500 रुपयात. म्हणजे ते डायरेक्ट दर्शनची लाईन. असं VIP बोलू शकतात. मंदिर बघा हे आहे. हे व्यंकटेश्वर स्वामींचं दर्शनाचं मंदिर आहे. आणि इकडे हे समोर पडदा लावला ना याच्या मागेच स्वामींची प्रतिमा आहे. आणि एकदम सुंदर असं दर्शन झालं आमचं. बघा दर्शन सुंदर एकदम झालेलं आहे आमचं. आणि आता आम्ही तुम्हाला अशी जागा दाखवणार आहे जी तुम्ही इंस्टाग्रामवरती सतत पाहत आहे. तर चला आपण ती जागा बघायला जाऊ. तोपर्यंत बघा हनुमान. मी बघा हे प्रसाद आपण जाताना घेऊ. तर तिकडे भेटतो जाऊन तुम्हाला. काही जागा जी रीलवरती तुम्ही सतत बघत आहात. इथे मी आलो एकटा. तेही माझा मित्र बनवला मी हैदराबादमध्ये प्रकाश. त्यांनीच मला ही जागा आज दाखवली. म्हणजे त्याच्यामध्ये मी आलो इथे. आता माझ्या ट्रॅव्हलमध्ये खूप टाईम वेस्ट झाला असतो आणि खूप काही मला अडथळे झाले असते. पण त्याच्यात तुम्ही कंप्लीट करून दे. हे बघा बघितलं तुम्ही. हेच ते व्हायरल मंदिर आहे हैदराबादलं
स्वर्णगिरीला आहे ते व्यंकटेश व्यंकटेश स्वामीचं मंदिर आहे. आणि इकडेच ते तुम्ही बघू शकता, इथे विष्णू भगवानची प्रतिमा सुद्धा आहे खाण्यातली. आणि हे मंदिर त्यामुळेच फेमस झालं. आधी कोणच येत नव्हतं इथे, आता खूप जण येतात. आणि आपलं सुद्धा चांगलं दर्शन झालेलं आतमध्ये. आम्ही बोललो तुम्हाला, जसं स्पेशल एंट्री घेतली आम्ही लोकांनी 50 रुपयाच्या ह्याच्यात, 1 तासानंतर दर्शन झालं. आता बघू इकडनं थोडं फोटो वगैरे काढू, व्हिडिओ काढू आणि मग आपण सुद्धा आपल्या घरी जायला निघू. चला. हे बघा, क्राऊड बघा. आता सकाळची आता वाजलेत बघा किती, 2 वाजलेत प्रॉपर. क्राऊड बघा सर्व पूर्ण वरतून खालपर्यंत. दर्शन झालेलं आहे या टेम्पलचं. आता आपण प्रसाद घेतली आहे आणि आता आपण जातोय परत एअरपोर्टला. तुम्ही सुद्धा एकदा नक्की विजिट घ्या. मी कॅप्शनमध्ये सुद्धा टाकतो डिटेल्स, त्याच्याने तुम्हाला सोपं पडेल कसं ट्रॅव्हल करायचं कसं नाही ते. तर नक्की विजिट करा एकदा. रत्नागिरी श्री व्यंकटेश्वर स्वामी देवस्थानम. आपलं दर्शन झालेलं आहे या मंदिर आहे पूर्ण. तर आपण आपली बॅग घेऊ आणि निघू आपल्या घरी जायला. दर्शन झालेलं आहे, निघालोय मी. आता मला परत एअरपोर्टला सोडेल आणि पण माझी फ्लाईट लेट आहे. तर बघू कसं काय ते. जर लवकर जमत असेल तर, जर चेंज होत असेल फ्लाईट तर बघू, नाही तर मग एअरपोर्टला थांबेल. कसं काय ते. वाजले 3च वाजले आत्तापर्यंत, पण ट्रॅव्हल पण आहे अजून 4 तासाचं. तर बघू कसं. आता जाऊन आम्ही जेवू कुठेतरी आणि मग भेटतो तुम्हाला डायरेक्ट पुढे. चला. थांबले जेवायला दोघा. अंडा आणि तंदुरी रोटी. दर्शन झालं मंदिरात तर थांबलेत, हे खाऊ आणि अजून राईस येते. नाही झालं की भेटतो जेवण. चला. बरं थांबले होते इकडे. इकडे पाऊस चालू झालाय, गाठी लागते. पाऊस चालू झाला इथे. मुंबईला तर नाही पण हैदराबादला आहे पाऊस. आता नाही दिसणार आहे, आता दिसतंय रिंकल्स येतात आहे. पावसाचा पण बघा मुंबईमध्ये असताना पडत नाही, पण आपण कुठे फिरायला गेलो तर तिकडे 4 स्टेटमध्ये पाऊस पडतो. तर मगाचपासून तर काहीच नव्हतं, एवढं ऊन होतं तापता, एवढा जोरात पाऊस चालू झालाय. आणि अजून थांबले तर अजून आम्हाला लेट होईल, कारण की अजून तिकडनं खूप लांब आहे एअरपोर्ट. त्याचं घर सुद्धा एअरपोर्ट खूप लांब आहे, अजून लेट होईल. तर निघाले आता बघू कमी झाले पाऊस. आज पावसाच्या ह्याच्यात आम्ही लोक अजून जातोय. धोकादायक पाऊस आहे. जेव्हा मुंबईमध्ये असतो तेव्हा नाही पडत, आपण बाहेर कुठे गेलो फिरायला तर पडायलाच पाहिजे. आपली ट्रिप ठरवून झालीच पाहिजे. पण आपली ट्रिप झाली आहे सक्सेसफुल, दर्शन वगैरे झालंय. बाकी तुम्हाला मी एअरपोर्टला जाऊन सांगतो, कारण की आता पाऊस पडतोय तर फोन यूज नाही करू शकत. एअरपोर्टला पोहोचून तुम्हाला पुढची डिटेल सांग. का जोरात पाऊस होता, मी पूर्ण भिजून गेलो होतो. आम्ही थांबले नाही, आम्ही आले पुढे थोडा, पूर्ण भिजून तर गेलोच होतो. 3 किलोमीटर पुढे आले तर पूर्ण पाऊसच गेला. हे पूर्ण सुकून पण गेलो आम्ही लोक. पूर्ण A to Z भिजले होते, पूर्ण सुकून गेलो, एवढं ऊन आलं. तर नशीब होतं की आता मला काय माहिती भिजलो होतो, एअरपोर्टला घेतला असतं नाही घेतला असतं. पण खूप थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी तरी. आणि पूर्ण सुकून गेलो, पूर्ण A to Z, पूर्ण भिजलो होतो, पूर्ण सुकलोय. नाही त्याच्या परत ऊन आलंय. त्या साईडला तर खूप पाऊस होता. आता अजून एअरपोर्ट हा इकडनं अजून नाही ना, बोलून 50 किलोमीटर आहे. वाजल्यात 6:30.
आणि इथे ऊन आहे अजून ना. बघू आता आपण किती वाजेपर्यंत एअरपोर्टला पोहोचतो. तुम्हाला तेच सांगायला मी हे गेलं की पाऊस एवढा भिजून पण परत सुकलो पण म्हणजे इकडे असं आहे की इथे पाऊस पण पडतोय आणि ऊन पण आहे. म्हणजे थोडा आहे पॅन्ट वगैरे थोडी भिजली आहे अजून ओलीच आहे. पण मोस्टली तर पूर्ण सुकूनच गेलो एवढा ऊन आहे. तर चांगलं आहे काहीतरी. तर आता आपण जातो एअरपोर्टला. तुम्हाला एअरपोर्टला जाऊन भेटतो. चला. तुम्ही पावसाची क्लिप तर बघितलीत ना कसा पाऊस पडत होता. तर हे बघा पूर्ण ऊन आलं इकडे तर रस्ता पण भिजला नाही इकडे पाऊसच नाही. तर तुम्हाला दाखवलं मी पण पूर्ण सुकलोय म्हणून मी तुम्हाला ती पावसाची क्लिप दाखवली कसा तुफान होता. आणि आता बघा इथे बघा ऊन आहे. तर काय चालू ठेवलंय काय माहिती पावसाने पण. बघा जरा पाऊस नाही. तर आता आपण एअरपोर्टला आलेत आहेत. आपला भावानी सोडला भाई. थँक्यू व्हेरी मच ब्रो. पूर्ण दिवस आपल्या बरोबर होता. ह्याचं नाव प्रकाश आहे. याच बाईकवरती आम्ही सर्वीकडे गेलेले. तर आपण एअरपोर्टला जातोय. आम्ही तुम्हाला चेक इन करून भेटतो. आता चाललंय. बाय बाय ब्रो. थँक्यू व्हेरी मच. बघा एक नंबर फाउंटन आहे इंदिरा गांधी एअरपोर्टलाच. टर्मिनल आहे. टर्मिनल आहे. पुन्हा थकलोय तर आलोय एअरपोर्टला. टर्मिनलला आहे. तर आपली फ्लाईटला अजून खूप वेळ आहे. अजून 2-3 तास आहेत. तर थोडा आता आराम करतो. चार्जिंग सुद्धा नाही फोनला. चार्जिंगला लावतो फोन. आणि तुम्ही नक्कीच सांगा ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आणि हा टेम्पल सुद्धा तुम्हाला व्ह्यू कसा वाटला. आणि कमेंटमध्ये सांगा की नेक्स्ट व्हिजिट कुठे करू. म्हणजे मला जमला पण पाहिजे. जमलं तर नक्कीच मी त्या जागी व्हिजिट करेल. आणि तुमच्यासाठी अजून नवीन नवीन कंटेंट आणेल. आता माझा पहिलाच व्लॉग आहे. म्हणजे व्लॉग तर मी करतोच पण ट्रॅव्हल व्लॉग आम्ही फर्स्ट टाइम केला आणि हा माझा पहिला ट्रॅव्हल व्लॉग आहे. तर माझी हीच विनंती आहे की तुम्ही ह्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्कीच ऑन करून ठेवा. म्हणजे अजून काही नवीन कंटेंट असेल डेली व्लॉगचा तर ते तुम्हाला पहिलाच येईल. आणि होईल तितकंच प्रेम द्या. चला साईराम. आजचा व्लॉग मी इथेच एंड करतो.